सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अनाम वीरांना पितृपक्षात इवांच्या वतीने तर्पण श्रद्धांजली। तर्पण म्हणजेच देवतांना, ऋषींना तसेच आपल्या दिवंगत पूर्वजांना तांदूळ व तीळ मिश्रित जल अर्पण करणे। आपल्या दिवंगत पूर्वजांकरिता तर्पण सर्वच करीत असतात, पण भारत मातेच्या बलिदानी अनाम वीरांकरिता तर्पण करण्याची आगळीवेगळी परंपरा इवांच्या वतीने केल्या जात आहे। भारत मातेचे जाबाज सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता रक्त गोठवणाऱ्या सियाचीन ग्लेशियरमध्ये बर्फिले वादळ अवलांच सारख्या विपरीत परिस्थितीमध्ये देशाची एक इंच सीमेचे रक्षण करताना निडर होऊन साहसी वृत्तीचा परिचय देत भारत मातेचे अमूल्य सेवेकरिता समर्पित करत असतात। कधी कधी हे सैनिक या बर्फिली वादळांचा सामना करताना सर्वोच्च बलिदान देतात। काही वेळेस या बलिदानाचे पार्थिव पण मिळत नाही, त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कार पण केले जात नाहीत। तसेच काही सैनिकांचा युद्धात बेपत्ता होतात आणि ज्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आप्तेष्टांना मिळतही नाही। असे हे बलिदानी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या अनाम वीरांकरिता विधिवत तर्पण अर्पण केले गेले। तसेच या अनाम वीरांच्या पवित्र आत्म्याला शांती प्रदान करण्याकरिता प्रार्थना करण्यात आली। तर्पणच्या कार्यक्रमात नागपूरचे माजी सैनिक, अजनीचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ब्रिगे सुनील गावपांडे रीटा, इवांचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत नांदरुणकर, सचिव श्री अजय गाढवे व इवानचे सर्व पदाधिकारी, सर्वश्री संतोष काळे, सुभाष पुजारी, देवदत्त खातखेडे, चंद्रशेखर कुलकर्णी, महेश आंबोकर, राजू धांडे, सुधाकर सार्वे, प्रमोद माकोडे, विवेक समर्थ, शशिकांत निशिकांत मेनकुदळे, प्रशांत नांदरुणकर, परीक्षित कुलकर्णी, राजेंद्र जयस्वाल, सचिन खेडीकर, प्रफुल्ल चिद्दरवार इत्यादींनी उपस्थित राहून तर्पण अर्पण केले। असा हा आगळा वेगळा तर्पणचा कार्यक्रम संपन्न झाला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी, नागपूर।